DSE ॲडमिशन घेणार आहात? मग फक्त 1 मिनिट थांबा. तुमच्या पालकांचे लाखो रुपये आणि तुमच्या करिअरची पुढची 3 वर्षे पणाला लावण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला काही मोठ्या नावाच्या कॉलेजेसची दुसरी बाजू दाखवणार आहे, जी कदाचित तुम्हाला थोडी अस्वस्थ करू शकेल. ही अशी माहिती आहे जी तुम्हाला सहसा कोणताही एजंट किंवा कन्सल्टंट देणार नाही, कारण यात त्यांचं व्यावसायिक गणित दडलेलं असतं. विचार करा, तुमचे जवळपास 8 लाख रुपये आणि 3 वर्षांचा अमूल्य वेळ वाया गेला तर चालेल का? जर तुमचं उत्तर नाही असेल, तर DSE प्रवेशाचा फॉर्म भरण्याआधी या काही गोष्टी नक्की जाणून घ्या. नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. तुमच्या मनात येईल की अरे पण ते कॉलेज तर खूप प्रसिद्ध आहे, त्याचा कॅम्पस किती छान आहे आणि वेबसाईटवर तर 100% प्लेसमेंट लिहिलं आहे. थांबा, याच आकर्षक गोष्टी कधीकधी एक सापळा ठरू शकतात. आज आपण याच मोठ्या नावांच्या मागचं सत्य आणि त्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्यापासून अनेकदा लपवल्या जातात. द इल्युजन ऑफ अ बिग नेम कॉलेज. सापळा क्रमांक 1. आपल्यापैकी बहुतेकांची मानसिकता काय असते? डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पास झाला की आता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी मोठ्यात मोठ्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये टॉप कॉलेजेसची नावं आपल्या डोळ्यासमोर फिरू लागतात. मित्र तिथे जात असतात, नातेवाईक त्याच कॉलेजचं कौतुक करत असतात आणि आपणही त्या नावाच्या मागे धावायला लागतो. पण हीच आपल्या करिअरमधली एक मोठी चूक ठरू शकते. एका कॉलेजचं उदाहरण घेऊया. मी नाव नाही घेणार, पण तुम्ही हुशार आहात, संदर्भ लगेच ओळखाल. पुण्याजवळचं एक मोठं, नावाजलेलं कॉलेज. भव्य कॅम्पस, आकर्षक इमारती आणि वेबसाईट पाहिली तर वाटतं की गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या त्यांच्याच गेटवर रांगेत उभ्या आहेत. विद्यार्थी याच गोष्टींना भुलतात आणि प्रवेश घेतात. पहिले काही महिने तर उत्साहात निघून जातात. नवीन मित्र, नवीन वातावरण, सगळेच छान वाटतं. पण खरी कसोटी सुरू होते साधारण दुसऱ्या सेमिस्टरनंतर, जेव्हा तुमच्या लक्षात यायला लागतं की इथले काही शिक्षक फक्त पुस्तकातलं शिकवतात, पण इंडस्ट्रीमध्ये सध्या काय चाललंय याचं प्रात्यक्षिक ज्ञान त्यांना कमी आहे. काही शिक्षक असेही असू शकतात ज्यांना स्वतःला प्रत्यक्ष कंपनीत काम करण्याचा अनुभवच नसतो. मग ते तुम्हाला इंडस्ट्रियल नॉलेज कसं देणार? लॅबमध्ये उपकरणं तर दिसतात, पण ती नियमितपणे वापरली जातात का, हा प्रश्नच असतो. आणि मग हळूहळू तुमचा भ्रमनिराश व्हायला लागतो. तुम्हाला जाणीव होते की आपण फक्त एका सुंदर इमारतीत प्रवेश घेतलाय, जिथे शिक्षणापेक्षा डिग्रीला जास्त महत्त्व दिलं जातंय. आणि मग येतो शेवटचा आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, प्लेसमेंट्स. द डार्क ट्रूथ ऑफ प्लेसमेंट्स. सापळा क्रमांक 2. ही गोष्ट मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे. अनेक कॉलेजेस आपल्या वेबसाईटवर आणि माहितीपत्रकात जे प्लेसमेंट्सचे आकडे दाखवतात ते अनेकदा अर्धसत्य किंवा दिशाभूल करणारे असू शकतात. हायेस्ट पॅकेज 44 LPA, ॲव्हरेज पॅकेज 8 LPA, 100% प्लेसमेंट. ही वाक्य निव्वळ एक मार्केटिंगचा भाग असू शकतात. यामागचं गणित समजून घ्या. समजा एका कॉलेजमध्ये कॉम्प्युटर ब्रांचचे 120 विद्यार्थी आहेत. त्यातले साधारण 40 ते 50 विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने चांगल्या कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मिळते. काही जण ऑफ कॅम्पस प्रयत्न करतात, काही MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांकडे वळतात, काही उच्च शिक्षण निवडतात, तर काही दुर्दैवाने नोकरीच्या शोधातच राहतात. पण कॉलेज काय करतं? ते फक्त प्लेस झालेल्या विद्यार्थ्यांचा डेटा समोर ठेवतात. त्यातल्या एखाद्याला मिळालेला 44 लाखांचा सर्वाधिक पॅकेज ठळकपणे दाखवला जातो, पण बाकीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना मिळालेला 3 ते 4 लाखांचा पॅकेज मात्र सोयीस्करपणे बाजूला ठेवला जातो. यातला अजून एक मोठा धोका म्हणजे मास रिक्रुटमेंट करणाऱ्या कंपन्या. या कंपन्या येतात आणि एकाच वेळी 100-200 मुलांना 3 ते 4 लाखांच्या साधारण पॅकेजवर नोकरी देतात. कॉलेज मोठ्या अभिमानाने सांगतं, आमचे 200 विद्यार्थी एकाच दिवसात प्लेस झाले. पण सत्य हे आहे की यातील अनेक कंपन्यांमध्ये कामाचं स्वरूप, कामाचा दबाव आणि करिअरची वाढ मर्यादित असू शकते. अनेक मुलं वर्षभरातच दुसरी नोकरी शोधायला लागतात, पण तोपर्यंत कॉलेजनं आपलं प्लेसमेंट रेकॉर्ड उत्तम दाखवलेलं असतं. मी अशा अनेक विद्यार्थ्यांना ओळखतो जे मोठ्या नावाच्या कॉलेजमधून पदवीधर झाले, पण आज एकतर कमी पगारावर तडजोड करत आहेत किंवा आपल्या क्षेत्राशी संबंध नसलेलं काम करत आहेत. याचं कारण कॉलेजनं त्यांना डिग्री दिली, पण बाजारासाठी आवश्यक स्किल्स दिले नाहीत. त्यांना पुस्तकी ज्ञान मिळालं, पण प्रात्यक्षिक ज्ञानाची कमतरता राहिली. द फॅकल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅप. सापळा क्रमांक 3. आणखी एका प्रकारच्या कॉलेजेसपासून सावध राहा. ही कॉलेजेस नवीन असतात.
त्यांच्या इमारती चकचकीत असतात, कॅम्पस वायफाय युक्त असतो, प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड लावलेले असतात. पण इथे एक मोठी उणीव असू शकते, ती म्हणजे अनुभवी शिक्षकांची. इथे शिकवणारे काही शिक्षक नुकतेच एमटेक झालेले असू शकतात. त्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव नसतो. ते तुम्हाला नोट्स देतील आणि परीक्षा घेतील. पण विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट करण्याची आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्याची क्षमता त्यांच्यात कमी असू शकते. तुम्हीच विचार करा, ज्यानं स्वतः कधी समुद्रात जहाज चालवलं नाही, तो तुम्हाला जहाज चालवायला कसं काय शिकवणार? काही सरकारी कॉलेजेसची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. नाव सरकारी म्हणून फी कमी असते, हे खरं आहे. पण काही कॉलेजेस शहरापासून इतक्या लांब असतात की तिथे इंडस्ट्री कनेक्टिव्हिटी कमी पडते. त्यामुळे कंपन्या कॅम्पस मुलाखतीसाठी येण्याचं प्रमाण कमी असतं आणि विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधीही मिळत नाही. अर्थात COEP आणि VGTI सारखी नामांकित सरकारी कॉलेजेस याला अपवाद आहेत, ज्यांचं प्लेसमेंट्स रेकॉर्ड्स उत्कृष्ट आहेत. त्यामुळे केवळ सरकारी टॅग बघून कॉलेज निवडू नका, त्याचं लोकेशन आणि इंडस्ट्री लिंक्स तपासणंही महत्त्वाचं आहे. सो व्हॉट इज द सोल्युशन? मग करायचं काय? इथपर्यंत ऐकल्यानंतर तुमच्या मनात थोडी भीती किंवा गोंधळ निर्माण झाला असेल, हे मला पूर्णपणे कळतं. पण काळजी करू नका, माझा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही, तर तुम्हाला जागरूक करायचं आहे. तुम्ही पाहिलंच असेल की ॲडमिशनचा डिसिजन हा किती गुंतागुंतीचा असतो, आणि म्हणूनच योग्य कॉलेज निवडणं हे केवळ मार्क्सवर अवलंबून नसतं, तर तुमच्या रिसर्चवर, डायरेक्शनवर आणि प्लॅनिंगवरही अवलंबून असतं. पण मी जाणतो की प्रत्येक विद्यार्थ्याला हे सगळं इंडिपेंडेंटली रिसर्च करणं शक्य होत नाही. वेळ कमी असतो, माहिती भरपूर असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरं कोण बोलतोय हे ओळखणं खूप कठीण असतं. म्हणूनच आम्ही तयार केलाय खास असा 50 कॉलेजेस लिस्ट प्लॅन, ज्यामध्ये तुम्ही सांगाल तुमचं पर्सेंटेज, लोकेशन, ब्रांच प्रेफरन्स आणि बजेट, आणि त्यानुसार तुम्हाला मिळेल एकदम तुमच्यासाठी पर्सनल आणि योग्य कॉलेजेसची लिस्ट. ही लिस्ट कोणीही अंदाजाने बनवत नाही. ती तयार होते ऑथेंटिक CET सेलचा डेटा, मागच्या वर्षांचे व्हेरीफाईड कट ऑफ्स आणि रिअल DSE विद्यार्थ्यांच्या अनुभवावर आधारित. अर्थात काही विद्यार्थ्यांनी विचारलं की सर, किंमत थोडी जास्त वाटते. पण एकदा विचार करून बघा, जर चुकीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुमचे लाखो रुपये, 3 वर्ष आणि फ्युचर पण वाया जाऊ शकतं. त्या तुलनेत 499 म्हणजे काहीच नाही. पण आम्ही हेही समजतोय की सर्वांचं बजेट वेगळं असतं, म्हणून आम्ही एक खास ऑफर देतोय. जर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन केलात आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर केलात, तर हीच सेम लिस्ट तुम्हाला फक्त 199 रुपयांमध्ये मिळू शकते. आणि हो, तुम्ही खरंच सिरियस असाल, तुमचं कारण जेन्युइन असेल, तुम्ही ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह असाल, तर आम्ही अजून निगोशिएशनसाठीही तयार आहोत. आम्ही इथे कमावण्यासाठी नाही आलो, आम्ही आलो आहोत तुमचं भविष्य दिशा देण्यासाठी. आता ज्यांना स्वतःहून सखोल संशोधन करायचं आहे, त्यांच्यासाठी मी ह्यातून मार्ग कसा काढायचा आणि एक चांगलं कॉलेज कसं निवडायचं याची एक सोपी चेकलिस्ट देणार आहे. 1. प्लेसमेंट रिपोर्टची चिरफाड करा. कॉलेजच्या वेबसाईटवर दिलेल्या प्लेसमेंटच्या आकड्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. शक्य असल्यास कॉलेजला प्रत्यक्ष भेट द्या आणि तिथल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणजे TPO यांना भेटा. त्यांना नम्रपणे पण स्पष्ट विचारा, सर, तुमच्या ब्रँचचे मागच्या वर्षी किती विद्यार्थी होते आणि त्यापैकी किती जणांना कॅम्पस प्लेसमेंट मिळाली, कोणत्या कंपन्या आल्या होत्या आणि त्यांनी सरासरी किती पॅकेज ऑफर केलं, मास रिक्रुटमेंटमध्ये किती मुलं निवडली गेली. या प्रश्नांवरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. 2. माजी विद्यार्थ्यांशी म्हणजे ॲल्युमनाईशी बोला. हा माहिती मिळवण्याचा सगळ्यात खात्रीशीर मार्ग आहे. तुमच्याकडे लिंक्डइन नावाचं एक उत्तम साधन आहे. त्यावर तुम्हाला हव्या असलेल्या कॉलेजचं नाव टाका. तिथे शिकलेल्या किंवा सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रोफाईल तुम्हाला दिसेल. त्यांना एक सोपन म्हणजे सौजन्यपूर्ण मेसेज पाठवा. दादा, ताई, मी या कॉलेजमध्ये DSEसाठी प्रवेश घेण्याचा विचार करतोय. तुमचा अनुभव कसा आहे? इथले शिक्षक आणि प्लेसमेंट सपोर्ट खरंच चांगला आहे का? मी खात्री देतो 10 पैकी 5 जण तरी तुम्हाला नक्की उत्तर देतील. आणि तेच त्या कॉलेजचं खरं चित्र असेल. 3. शिक्षकांची प्रोफाईल तपासा. प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर फॅकल्टी किंवा अकॅडमिक्स नावाचा विभाग असतो. तिथे जाऊन प्रत्येक शिक्षकाची प्रोफाईल तपासा. किती शिक्षकांनी PhD केली आहे, किती जणांना इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. जर तुम्हाला बहुतांश शिक्षक फक्त ME MTech झालेले दिसले आणि त्यांना इंडस्ट्रीचा अनुभव नसेल, तर समजून जा की इथे तुम्हाला प्रात्यक्षिक ज्ञानापेक्षा पुस्तकी ज्ञानावर जास्त भर दिला जाईल. 4. NIRF रँकिंग आणि NAC ग्रेड तपासा, पण फक्त यावर अवलंबून राहू नका. अनेकदा ही रँकिंग कागदोपत्रांवर आधारित असू शकते आणि प्रत्यक्ष परिस्थिती थोडी वेगळी असू शकते. त्यामुळे याला तुमच्या संशोधनाचा एक भाग बनवा, संपूर्ण आधार नाही. 5. स्वतःच्या क्षमतेचं विश्लेषण करा. सर्वात महत्त्वाचं, दुसऱ्या कोणाकडे पाहून निर्णय घेऊ नका. तुमच्या मित्राला 90% मिळाले म्हणून तो ज्या टॉप कॉलेजला जातोय तिथेच जाण्याचा हट्ट करू नका जर तुम्हाला 75%च असतील. तुमच्या मार्कांनुसार, तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि तुमच्या आवडीनुसार कॉलेजची निवड करा.
कधीकधी टायर 2 शहरातील एखादं छोटं पण प्रामाणिक कॉलेजसुद्धा तुम्हाला उत्तम शिक्षण आणि संधी देऊ शकतं, कारण तिथे स्पर्धा कमी असल्याने तुमच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. DSC ॲडमिशन हा तुमच्या करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. एक चुकीचा निर्णय तुमची पुढची 3 वर्ष आणि तुमच्या पालकांचे कष्टाचे पैसे वाया घालवू शकतो. नावामागे धावण्यापेक्षा गुणवत्तेच्या मागे धावा. चकचकीत कॅम्पसच्या मागे धावण्यापेक्षा अनुभवी शिक्षकांच्या मागे धावा. खोट्या प्लेसमेंटच्या आकड्यांमागे धावण्यापेक्षा खऱ्या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या मागे धावा. लक्षात ठेवा, कॉलेज तुम्हाला फक्त एक व्यासपीठ देऊ शकतं, पण यशस्वी करायचं काम तुम्हालाच करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कॉमेंट करा. प्रश्न असतील मोकळेपणाने विचारा. हा व्हिडिओ मित्रांना आणि व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये शेअर करा. तुमचं एक शेअर कोणाचं तरी भविष्य बदलवू शकतं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण योग्य दिशा दाखवणं हेच माझं काम आहे. धन्यवाद.